हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. जर माझ्या परवानगीशिवाय तू तुझ्या घरी फोन लावलास किंवा उचललास तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही. तू प्रिपरेशन मध्ये हे विसरू नकोस की तू मल्लिका थापरकडे चाललेली आहेस, जी तुला आपलं शत्रू समजते. म्हणून अजिबात हलगर्जी करू नकोस. जी भाजी सगळ्यात चविष्ट आणि स्पेशल असेल ती आपण खराब करू. याच्यात तर मीठच मीठ आहे. हे जेवण कोणी माणूस तर सोडा जनावरही खाऊ शकत नाही. आज तिच्या नोकरीचा पहिला दिवस आहे. माझी बस तुझ्याकडे इतकीच प्रार्थना आहे की तुझा आशीर्वाद सदैव तिच्या सोबत असू दे. माझ्या ऑफिस मध्ये येणं तर सोड, पण त्याच्या आजूबाजूला पण तू दिसली नाहीस पाहिजे, समजलीस? सॉरी मॅम, या मुलीला ओळखण्यात माझी मोठी चूक झाली. नो प्रॉब्लेम. तुम्ही तुमचा चेक मिस्टर मिश्रांकडून घ्या. पण मॅम प्लीज. तुझ्या नशिबात ही नोकरी जाणं एवढंच नव्हतं लिहिलं, तर तुझी बदनामी पण लिहिली होती. मल्लिका थापरशी टक्कर घ्यायला चालली होतीस तू. मी माझ्या ध्येयापर्यंत अशीच नाही पोहोचले. अंडरस्टँड? बाय द वे, हा घे रुमाल, डोळे पुसायला उपयोगी पडेल. कम ऑन, टेक इट. आकांक्षाने इतक्यात यायला हवं होतं आई. इतका उशीर कसा झाला तिला? हो सुनबाई, तिला यायला हवं होतं ग एवढ्यात. मला वाटतं दुसऱ्या कुठल्या तरी कामात अडकली असेल, म्हणूनच वेळ लागला असेल. आकांक्षा, आकांक्षा, अगं इतका उशीर कसा झाला तुला? मला किती काळजी वाटत होती तुझी. काय झालं आकांक्षा? काय झालं? तू रडतेस का अशी? मी हरले आई. काय झालं? मी हरले. अगं पण झालंय काय? अगं तू सांगितल्याशिवाय मला कसं कळेल? मी माझं कामही धड करू शकले नाही आई. कसलं काम? काय झालं जरा नीट सांगशील? आई, म्हणूनच आकांक्षाला वाटलं की ती तिचं काम करायला असफल झाली आहे. हे
तू कसं मानलंस आकांक्षा की तू या कामात असफल झालीयस? फक्त यासाठी की मल्लिकाने तुला यासाठी दोषी ठरवलं, जी चूक तू केलीच नाहीयेस? आकांक्षा बाळा, आम्हा सगळ्यांच्या नजरेत तर तू हरलीच नाहीयेस. कारण तुला माहित होतं की पार्टी मल्लिकाच्या इथे आहे, तर तू नकार देऊ शकत होतीस. कारण तिचा स्वभाव तर तुला माहीतच आहे. तुला हरलेलं पाहण्यासाठी ती काहीही करू शकते. पण तू असं केलं नाहीस, तर तू त्या गोष्टीला सामोरी गेलीस. कारण तू अशा लोकांपैकी नाहीयेस की जे अडचणींपासून लांब पळतात. आणि मल्लिका तर असं करणारच होती आकांक्षा. आणि राहिली गोष्ट तिने तुला सर्वांसमोर बोललेल्या गोष्टीची, तर तो तिचा निर्णय आहे. आणि दुसऱ्या कुणाच्या तरी विचारांमुळे आपल्याला त्रास का करून घ्यायचा? आणि आकांक्षा, जर तू बाहेरच्या जगात काम करण्यासाठी निघालीच आहेस, तर अशा अडचणींचा सामना तुला करावाच लागणार आहे. मग अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं बाळा. सुनबाई, जा या दोघांसाठी चहा बनवून आण. हो आई. हे बघ बेटा, आयुष्याच्या सागरात अशा छोट्या छोट्या गोष्टी रोज होतच राहणार. मग तू रोज त्यांना घाबरणार का? की त्यांच्या समोर उभं राहून 2 हात करणार? मला माहिती, तू नक्की धीराने सामोरी जाशील त्याला. सुकन्या आमच्या कन्या. बेटा, असं निराश नाही व्हायचं. हं? तू तुझा मूड ठीक कर. तोपर्यंत मी तुझ्या बाबांना औषध घेऊन येते. हो, हं? हस बघू. आकांक्षा, अगं आत्ताच तर तुला आजीने समजवलं ना, आणि तुला ते समजलं पण. हे बघ आकांक्षा, असल्या लोकांचं मनावर घ्यायचं नसतं ग, ज्यांना फक्त दुसऱ्यांचा अपमान करणं हेच माहितीये. सोहन, खरं सांगू, आज मला खूप वाईट वाटतंय. आज जर माझ्या वडिलांची अवस्था अशी नसती, तर मल्लिका थापरची हिम्मत झाली नसती सगळ्यांसमोर माझा असा इन्सल्ट करण्याची. आकांक्षा, हे खरं आहे की सरांची तब्येत थोडी खराबच आहे, म्हणूनच तुला स्वतःला थोडंसं खंबीर बनावं लागणार आहे. तुला हे जनतेला दाखवावं लागेल की सरांची तब्येत खराब असून सुद्धा मीच आहे माझ्या कुटुंबाला सांभाळणारी. हो सोहन, तू बरोबर बोलतोयस. मला आता हार मानून चालणार नाही. माझ्या घरच्यांचा माझ्यावर जो विश्वास आहे तो मला कायम टिकवायलाच हवा. मी कोणत्याही परिस्थितीत लढणार आणि त्या परिस्थितीसमोर हारही मानणार नाही, कधीच नाही. आणखी एक गोष्ट आकांक्षा, तुला अशा पद्धतीच्या जॉबची अजिबात गरज नाहीये. आकांक्षा, तू एक हुशार मुलगी आहेस. तू खूप सहजपणे तुझ्या घरात ट्युशन्स घेऊ शकतेस. आणि तोपर्यंत या घराची काळजी करू नकोस. मी या घराची पूर्ण जबाबदारी घेईन. हे घर जेवढं तुझं आहे तेवढंच माझं. नाही सोहन, अजून माझ्या घरात कोणालाही माहिती नाहीये
की आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि जरी हे घरी कळलं ना तरी आई तुझ्याकडनं कधीच पैसे घ्यायला तयार होणार नाही. आकांक्षा, तू याची अजिबात चिंता करू नकोस. अगं काकूंशी मी स्वतः बोलीन. तुझे आभार मानावे तितके कमी आहेत देवा. तृष्णाला अपूर्व सारखा पती देऊन तू उपकारच केलेत, पण आकांक्षाला सोहन सारखा समजूतदार साथी देऊन आज तू मला धन्य केलंस. माझा मुलगा ज्यांचा पण जावई झाला असता ना ते स्वतःला भाग्यवान समजले असते, पण इथे नशीबच फुटकं आहे की अशा भिकारड्या घरातली मुलगी आमची सून झाली. खरं सांगू आई, मला जेव्हा वहिनीचा चेहरा दिसतो ना तेव्हा असा राग येतो काय सांगू. माझ्या मैत्रिणी सांगतात ना त्यांची वहिनी तिच्या माहेरून माझ्या मैत्रिणींसाठी कितीतरी गिफ्ट आणतात, पण या महाराणीला बघ माझ्यासाठी काहीतरी खरेदी करावं असंही वाटत नाही. पूजा, सगळ्यांचंच आपलं आपलं भाग्य असतं. माझं तर नशीबच फुटकं आहे की माझं तुझ्या बाबांबरोबर लग्न झालं, ज्यांना जास्त पैसे कमवायची इच्छाच नव्हती. मी हा विचार करून आनंदी झाले होते की नवीन सुनबाई येईल आणि खूप पैसे घेऊन येईल, पण ती आली आणि ती पण भिकारडीच. माझ्या सगळ्या स्वप्नांना अगदी धुळीच मिळवलं. सोड ना आई. आणि तसाही तू आता प्लॅन करतेच आहेस ना तिला घरातनं बाहेर काढण्याचा. मग काय आई, काही दिवसातच तुझा हा प्लॅन कामी येईल. बस मग दादाच्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीला लागूया. सुकन्या आमच्या कन्या. खरंच पूजा, यावेळी तर मी लिस्टच बनवलीये काय काय मागायचंय त्याची. ते ठीक आहे आई, पण तू एका गोष्टीचा विचार केलायस? जर दादाच तिला सोडायला तयार झाला नाही तर मग काय करणार आपण? या वेळेला मी असा प्लॅन बनवलाय पूजा की तृष्णा स्वतःच या जाळ्यात अडकत जाणार आहे, आणि एकदा ती माझ्या जाळ्यात अडकली ना मग बघ, अपूर्व स्वतः तिला धक्के मारून या घरातून हाकलून काढेल. वाई, तू तर ग्रेट आहेस. पण प्लॅन काय तो तर सांग. आधी मला हे सांग की उद्या तारीख काय? उद्या 5 डिसेंबर. 5 डिसेंबर. तुला माहितीये उद्या तृष्णाच्या वडिलांचा वाढदिवस आहे. 5 डिसेंबर. वाढदिवस? ए आई, कोड्यात कशाला बोलतेस? सांग लवकर, काय प्लॅन आहे? प्लॅन तर खूपच मस्त आहे पूजा. तृष्णाच्या बाबांचा वाढदिवसच तिच्यासाठी आयुष्यातला वाईट दिवस ठरणार आहे. बस तू बघतच जा. निराश होण्याचं काही कारण नाहीये आकांक्षा. जे झालंय त्यात तुझी काहीच चूक नाहीये. अगं ही तर त्यांची कारस्थानं होती ज्याची तू बळी ठरलीस. जी चूक तू केलीच नाहीयेस त्यासाठी दुःख तरी काय कामाचं. तू म्हणतेस ते बरोबर आहे आई, पण जग काय इतकं वाईट आहे की प्रामाणिकपणे आणि खरेपणाने जगणाऱ्यांना त्याची अशी किंमत चुकवावी लागेल? किंमत नाही, परीक्षा. ही परीक्षा आहे आकांक्षा, आणि या परीक्षेला सामोरं जाऊन जी व्यक्ती त्यात खरी उतरते ना तिचं व्यक्तित्व काही औरच असतं. सोन्याला सुद्धा लकाकण्यासाठी अग्निदिव्यातनं जावं लागतं.
आणि एक मात्र नक्की आकांक्षा, सोहन तुझी खूप काळजी घेतो. हो आई, माझ्या प्रत्येक सुखदुःखात, माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तो नेहमी माझ्या सोबत असतो. मला कधीच एकटेपणाची जाणीव नाही होऊ देतो. ही तर खूप चांगली गोष्ट आहे बाळा. आणि तू खूप नशीबवान आहेस की तुला सोहन सारखा चांगला मित्र लाभलाय. एक इमानदार मित्र कित्येक मतलबी मित्रांपेक्षा खूप चांगला असतो. आई, काय झालं आकांक्षा? अशी कुठली गोष्ट आहे जी सांगण्यासाठी तुला विचार करावा लागतोय? बेटा, मी फक्त तुझी आई नाहीये, तर तुझी मैत्रीण सुद्धा आहे. तुला जे काही सांगायचंय ते अगदी मोकळेपणानं सांग. आई, आई, मी आणि सोहन, म्हणजे मला म्हणायचंय की सोहन आणि मी, आई, मला असं म्हणायचंय की की तुम्हा दोघांमध्ये मैत्रीपेक्षाही जास्त काहीतरी आहे, हो ना? आई, तुला माहितीये, हा, मी असं नाही म्हणणार की मला खूप आधीपासून माहित होतं. मला सुद्धा अगदी अलीकडेच कळलंय. आई, मी तुला खूप आधीच सांगायला हवं होतं, पण बाबांच्या ऍक्सिडेंट नंतर मला संधीच मिळाली नाही तुझ्याशी या विषयावर बोलायची. तुला माझ्या आणि सोहन बद्दल सांगायची. माझी याबद्दल काहीच तक्रार नाहीये आकांक्षा. जर तू सोहनला निवडलंयस तर नक्कीच त्यात खास काहीतरी असणार. आई, मला नेमकं माहित नाही त्याच्यात खास काय, पण हो, मला एवढं नक्कीच माहितीये की मी जेव्हा केव्हा प्रॉब्लेम्स मध्ये असते तेव्हा तो माझ्या मागे नाही, तो माझ्या सोबत असतो. तू खरंच खूप भाग्यवान आहेस की तू काहीही न बोलता तो तुझ्या बरोबर असतो. आणि एखाद्या मुलीला आपल्या जोडीदाराकडून काय अपेक्षा असतात? आज मी खूप आनंदात आहे आकांक्षा. असं वाटतंय की तुझं लवकरात लवकर लग्न करून द्यावं. सुकन्या आमच्या कन्या. असं वाटतंय की तुझं लवकरात लवकर लग्न करून द्यावं. नाही आई, मी बाबांच्या आशीर्वादाशिवाय माझ्या लग्नाचा विचारही करू शकत नाही. माझं लग्न तेव्हाच होईल जेव्हा बाबा मला स्वतः आशीर्वाद देतील. तोपर्यंत मी माझ्या लग्नाचा विचारही करू शकत नाही. मी कुठेही नाही जाणार आई, मी इथेच राहीन तुम्हा सगळ्यांसोबत. तू नक्कीच आमच्या पूर्वपुण्याईचं फळ आहेस आकांक्षा. नाहीतर आजकालच्या जगात मुलं कुठे आई वडिलांना विचारतात? प्रश्न मुलगा आणि मुलगीचा नाही आई, इथे महत्व आहे ते तुम्ही दिलेल्या संस्कारांना. बाबांनी जी शिकवण आम्हाला दिली त्याला महत्व आहे. अपूर्वा, जर मी तुम्हाला काही सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल ना माझ्यावर? अपूर्वा प्लीज थांबा ना, माझ्या प्रश्नांचं उत्तर तरी द्या. अपूर्वा आधी सांगा तरी. काय म्हणायचं बोल एकदाच, काय ते सांग. अपूर्वा, मला फक्त एवढंच सांगायचंय की मी खूप प्रयत्न करते आईंनी खुश राहावं, माझ्यावर रागवू नये, पण माहित नाही नेमकी माझ्याकडून काय चूक होते. मला हे सगळं नाही ऐकायचंय. हे बघ, मला कधी असं वाटतं कामा नये की मी तुझ्याशी लग्न करून मोठी चूक केली आहे. नाही अपूर्वा, प्लीज असं म्हणू नका. मी तर स्वतःला भाग्यवान समजते की
की तुमच्या बरोबर माझं लग्न तू झालं. भाग्यवानच आहेस, पण कधीतरी माझ्यावर पण ती वेळ येऊ दे ना भाग्यवान समजण्याची. प्रत्येक दिवशी असं काही ना काही घडतं की माझा विश्वास तुझ्यावरचा उडूनच जातो. मी कोणता प्रॉब्लेम सांभाळू, घरातला की ऑफिसचा, मला तेच समजत नाहीये. अपूर्व, मला तर एवढंच म्हणायचंय की तुम्ही आईंना एकदा विचारा की त्यांना माझ्यापासून काय त्रास आहे. त्या माझ्यावर इतके नाराज का असतात? माझी चूक काय आहे? हे बघ, तुझ्या आणि आई मधला जो वाद आहे ना, हा तुलाच सोडवायचा आहे आणि तेच तुझ्यासाठी चांगलं राहील. कारण जीवनात कधी कुठे असा प्रसंग आला की मला तुझ्या आणि आई मधील कोणा एकाची निवड करायची आहे, तर मी तुझी निवड कधीच नाही करणार. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.